तर नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, आता दुपारची वेळ आहे आणि मी चाललो आहे आता बेंगा तोडण्यासाठी जंगलामध्ये. तर एकदम आपण कुऱ्हाड-बिऱ्हाड आणली आहे मित्रांनो आणि आपल्याला जायचं आहे सवतकड्याच्या जंगलामध्ये. तर मित्रांनो, ह्या वाटेला आपल्याला जायचे आहे पुढे आणि हे पहा कसं दुपारचं वातावरण तुम्हाला दिसतं. एकदम मस्तपैकी, एकदम मनसोक्त असं वातावरण. खूप छान मित्रांनो. आणि हो आंबा आहे आमचा गावठी आंबा. याला खूप उन्हाळ्याच्या वेळेस आंबे येतात. हो कलम आहे त्याच्या मागचा. आणि इकडे सौरचं काच आहेत आणि ह्या साईडला पाहिले तर इकडे वाडी आहे छोटीशी. तर आपण जाऊया पुढे. तर आपण आता एकदम सवतकड्याच्या ठिकाणी आलो आहोत मित्रांनो, म्हणजे एकदम जवळ आलो आहोत. तर पाहूया कसं वातावरण. फार दिवसापासून कामावर होतो मी, त्याच्यामुळं आता आमच्या गावाकडे मी आता फिरलो, म्हणजे आता आपल्याला थोडं गावाकडे फिरण्याचा मौका मिळाला आहे मित्रांनो. नाहीतर आम्हाला काम करण्यासाठी तिकडे जावं लागतं. तर पाहूया आता आपण लगेच जाऊया मस्तपैकी. आणि हे पहा इकडे माणसांनी लाकडे-बिकडे तोडून ठेवलेले आहेत. आणि मित्रांनो, ह्या व्हिडिओची क्वालिटी कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण नवीन मोबाईल घेतला आहे मी आणि त्याच्यामुळं आता क्वालिटी तर थोडी चांगली असेल मित्रांनो. व्हिडिओमध्ये तुम्हाला तर दिसतच असेल. तर पाहूया, हे पहा हे जंगल जे आहे, तर ह्या जंगलामध्ये आपल्याला जायचे आहे. आपण आता खाली उतरणार आहोत बेंगे तोडण्यासाठी. तर पाहूया कसं दिसतं वातावरण, कसं जंगल आहे मध्ये, ते आपल्याला पाहायचे आहे. आणि तुम्हाला मी मागच्या कॅमेऱ्याने दाखवतो तिकडे कसं दिसतं. तर हे पहा मित्रांनो, अशा प्रकारे व्ह्यू दिसतो. आणि हे पहा इकडे आपल्याला उतरायचे आहे, इथे ह्या ठिकाणी. तर ह्या साईडला पाहिले तर हे पहा कसं नेचर आहे ते. तर आपण आता लगेच उतरूया त्याच्यामध्ये, विहीर म्हणजे आपल्याला इकडे दऱ्यात उतरायचं आहे सवतकड्यामध्ये. तर मित्रांनो, आपण आता हळूहळू उतरणार आहोत. हे पहा खूप मोठमोठाले दगड आहेत त्याच्यामध्ये. आणि जर दगडावरून जर पाय घसरला तर इजा होऊ शकते मित्रांनो, काहीतरी होऊ शकते. तर आपण जाऊया मस्त बेंगे तोडायला. आणि मित्रांनो, याच्यामध्ये उतरताना थोडं एकट्या माणसाला भीती वाटते, कारण जंगल आहे आणि आताचं प्रमाण म्हणजे बिबटे वगैरे खूप आता ह्या आताच्या प्रमाणामध्ये बिबट्यांचे प्रमाण जे आहे ते वाढले आहे. त्याच्यामुळं थोडी भीती वाटते. पण काही नाही, आपण जाऊया आणि बेंगे गवसणार आहोत गलूल बनवण्यासाठी. तर मित्रांनो, अजून आपल्याला 1-2 गलुली बनवायच्या आहेत. म्हणजे पक्षी मारण्यासाठी नाही मित्रांनो, पण जे थोडं आपण खाण्यासाठी बाजरी वगैरे पेरतो आणि गहू वगैरे, तर त्याच्यासाठी आपल्याला थोडे पक्षी पळवण्यासाठी आपल्याला गलूल बनवायचे आहे. तर त्याच्यामुळं मी 2 बेंगे तोडायला आलो आहोत मित्रांनो. तर मी तुम्हाला दाखवतो आणि हे याच्यामधलं तुम्हाला व्ह्यू दाखवतो. आणि हे पहा आपण थोडे उतरलो आहोत याच्यामध्ये. तर हे पहा कसं दिसतं. एकदम मस्त वातावरण दिसतं मित्रांनो, एकदम छान. तर आपल्याला जायचं आहे ह्या साईडला. आणि हे पहा कसे दगड आहेत, म्हणजे एकदम हे पहा खूप दगड आहेत, म्हणजे एकदम खडक आहे. त्याच्यामध्ये आपण आलो आहोत. आणि ह्या साईडला पुढे तुम्हाला मी दाखवतो ही वाट कशी आहे. म्हणजे इकडे वाट नाही, पण थोडं माणसे इकडे सरपण-बिरपण आणण्यासाठी येतात फाट्या गवसायला. तर त्याच्यामुळं थोडं आता उन्हाळा चालला आहे, म्हणजे थोडं ऊन लागतं, त्याच्यामुळं इकडं आता थोडं मोकळं व्हायला सुरुवात झाली आहे मित्रांनो. हे पहा. तर आपल्याला आता आपण 2 बेंगे तोडू. तर मित्रांनो, आपल्याला ह्या ठिकाणी पण कॅम्पिंग करायची आहे. त्याच्यामुळं आपण तुम्हाला मी दाखवतो त्याची जागा. तर मित्रांनो, आपल्याला ह्या ठिकाणी रात्रीच्या वेळेस कॅम्पिंग करायची आहे मित्रांनो. तर ह्या ठिकाणी जंगल खूप आहे. तर हे पहा, हे जे तुम्हाला झाड दिसतं मागचं, याच्यावरती आपल्याला खूप वरती तिकडे कॅम्पिंग करायची आहे. म्हणजे तिकडे आपल्याला ज्या वेली आहेत, त्या वेलींमध्ये एकदम मस्तपैकी घर बनवायचं आहे. आणि एकदम फळ्या वगैरे ठोकून आपण तिथं एकदम झोपण्यासाठी पण जागा चांगली
बनवणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला वरती कॅम्पिंग करायची आहे. तर खूप अंतर आहे. पण ज्यावेळेस कॅम्पिंग होईल त्यावेळेस आपण पुढचं पाहणार आहोत आणि तुम्हाला मी दाखवतो. तिकडचा व्ह्यू दाखवतो आणि कसं दिसतं ते तुम्हाला मी दाखवतो चांगल्या पद्धतीने. तर हे पहा मित्रांनो, ह्या ठिकाणी आपल्याला कॅम्पिंग करायची आहे. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला स्वयंपाक इथं करायचा आहे इकडे. आणि हे पहा कसं दिसतं. ह्या साईडला सर्व जंगल आहेत आणि ह्या साईडला दगडधोंडी आहेत आणि वरतीहून आपल्याला ह्या साईडलाहून यायचं आहे आणि त्याच्यानंतर ह्या आपल्याला याच्यावर कॅम्पिंग करायची आहे ह्या झाडावरती. तर हे पहा तिकडे आपल्याला कॅम्पिंग करायची आहे. त्या वेली तुम्हाला दिसतात त्या ठिकाणी आपल्याला फळ्या लावून आपल्याला बनवायचं आहे एकदम मस्तपैकी खोपा आणि त्याच्यामध्ये आपल्याला कॅम्पिंग करायचे आहे. तर मित्रांनो, वेळ न घालवता आपण बेंगे तोडायला आपण जाऊया. ज्या कामासाठी आलो आहोत तेच काम आपण आता करूया. तर मित्रांनो, खूप रान फिरलो आपण, पण आपल्याला चांगल्या प्रकारचा बेंगे अजून सापडले नाहीत. पण पाहूया अजून, म्हणजे प्रयत्न तर करून पाहूनच गवसायचा सापडण्याचा प्रयत्न करून पाहू. खूप फिरलो तरी अजून आपल्याला बेंगा सापडला नाही. म्हणजे आडवे-तिडवे कशा प्रकारचे वाकडे-तिकडे असेच प्रकारचे बेंगे आहेत. पण आपल्याला अजून चांगल्या प्रकारचे बेंगे भेटले नाहीत. पण पाहूया अजून, सापडून पाहू. त्याच्यानंतरच आपण एक तरी बेंगा सापडून नंतरच आपण घरी जाणार आहोत. तर आता अजून प्रयत्न करूया. तर फायनली मित्रांनो, आपल्याला बेंगा सापडलेला आहे. तुम्हाला मी दाखवतो. तर मित्रांनो, ह्या साईडला हे पहा, ह्या ठिकाणी ह्या काडीला आपल्याला बेंगा तिथं सापडलेला आहे पुढे. तर मित्रांनो, आपण आता तोडूया मस्तपैकी. त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवतो. आणि खरं म्हणजे आपल्याला तुम्हाला तोडताना दाखवायचं आहे आणि कसा बेंगा आहे ते तर तुम्हाला दाखवायचंच आहे. पण पाहूया, हे स्टँड जे आहे ते कसं जर उभं चांगलं राहिलं तर तुम्हाला मी दाखवतो. नाहीतर मी तोडून झाल्यानंतर तुम्हाला मी बेंगा दाखवतो. कारण इथं कॅमेरा पकडण्यासाठी, मोबाईल पकडण्यासाठी माणूस नाही. त्याच्यामुळे मी एकटा आलो आहे ह्या जंगलामध्ये. म्हणून मी तुम्हाला प्रयत्न करून दाखवतो. नाहीतर मी तोडून झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो कसा बेंगा आहे ते. तर मित्रांनो, आपल्याला तोडताना तुम्हाला मी बेंगा दाखवला नाही. हे पहा, बेंगा मी अशा प्रकारचा तोडला आहे आणि आपल्याला पक्षी म्हणजे पळवण्यासाठी, शेतीचं रक्षण करण्यासाठी, पक्षी पळवण्यासाठी आपल्याला हो बेंगा जो आहे तो आपल्याला बनवायचा आहे. तर मित्रांनो, आता हो थोडा आपण वाळत, म्हणजे उन्हामध्ये वाळत करणार आहोत. त्याच्यानंतर थोडा वाळला, 1-2 दिवस वाळला की इथं आपण कट करणार आहोत. त्याच्यानंतर दोन्ही बाजूनी कट केल्यावर आपण इथं पण खाली पण थोडं कट करणार आहोत आणि त्याच्यानंतर याला जे गलुलीसाठी पट असतात, ज्या वादऱ्या असतात ते आपल्याला बांधायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला गलूल जी आहे ती पूर्ण करायची आहे मित्रांनो. तर त्याच्यासाठी आपण पटबीट पूर्णपणे सर्व साहित्य आणून ठेवले आहेत. तर मित्रांनो, पाहूया. आणि जर बनवला ब्लॉग तर ते पण तुम्हाला मी दाखवेन कशाप्रकारे हे जे आहेत बेंगा ते आपण कशाप्रकारे आपण त्याला गलूल याची बनवली ते पण तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये मी दाखवेन. तर मित्रांनो, आज एवढंच दाखवायचं आहे कारण आता टाईम पण खूप झाला आणि ब्लॉग पण मोठा होत चालला. तर पाहूया त्याच्यानंतर पुढचा ब्लॉग नेक्स्ट टाईम चांगला बनवेन. तर मित्रांनो, हे तोडताना तर तुम्हाला मला दाखवता आलं नाही, पण मी तोडून झाल्यानंतर तुम्हाला दाखवलं. अशा प्रकारे हा बेंगा आपण तोडला आहे. तर मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कॅमेऱ्याची क्वालिटी कशी वाटली ते पण तुम्ही कमेंटमध्येच सांगायचं आहे. कारण नवीन मोबाईल आपल्याला ब्लॉग शूट करण्यासाठी घेतला आहे. तर मित्रांनो, कसं वाटली कॅमेरा क्वालिटी ते कमेंटमध्येच सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.